बटाटा आणि साबुदाण्याचे तर नेहमी आपण चकल्या किंवा त्याचे कुरकुरे बनवत असतो. पण आज आपण रताळेपासून अगदी छान वर्षभर टिकणारे, अगदी चविष्ट, अगदी सर्वजण आवडून खातील एवढे पौष्टिक असे रताळ्याची आपल्याला कुरकुरे किंवा त्यापासून आपण चकली कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बनवायला अगदी सोपं आहे, जास्ती कुठलाही सामान वगैरे लागत नाही, अगदी पटकन असे ते तयार होतात. तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 रताळे घेतले. त्यांना स्वच्छ धुवून आपल्याला अगदी मऊसूत असे शिजवून घ्यायचे. त्यानंतर तिथे 2 रताळ्यांसाठी आपण इथे 1 वाटी भिजवून घेतलेला अगदी मऊसूत असा साबुदाणा घेतला आहे. त्यानंतर काय करायचं, साबुदाणे पण आपले छान मऊसूत असे भिजून तयार झाले. इथे जे रताळे होते याचं प्रमाण आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. एक तर सम प्रमाणात घाला किंवा साबुदाण्यांपेक्षा जास्ती प्रमाणात घातले तरी काही हरकत नाही. फक्त कमी घालू नका. कमी घातल्यामुळं जे आपण कुरकुरे बनवणार आहोत ते कडक होण्याची शक्यता आहे. तर इथे मी शिजून घेतलेले रताळ्याचे साल काढून घेतले. त्यानंतर काय करायचं, मॅश न करता छान असं बारीक किसणीने याला किसून घ्यायचं. रताळ्यांमध्ये असे दोरे दोरे म्हणू शकतो आपण, असे धागे असतात. ते आपल्या ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस थोडासा आपल्याला अडथळा म्हणजे त्रास होऊ शकतो. म्हणून इथे मी ह्या पद्धतीने अगदी बारीक असं त्याला छान किसून घेतले. त्यानंतर काय करायचं, साईडला आता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं, शिजून घ्यायचं. मिश्रण बनवण्यासाठी साईडला एक कढई घ्या. कढईमध्ये लगेचच आता आपण अर्धा कपभर पाणी किंवा त्यापेक्षा थोडं जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. हे आपल्या साबुदाण्यावरती डिपेंड आहे. जर तुमची साबुदाणे अगदी छान मऊसूत असे भिजलेले असतील तर कमी आपल्याला पाण्याची गरज ही भासेल. जर अगदी थोडे कडक वगैरे असतील तर थोडं पाण्याची जास्ती गरज ही भासू शकते. तर लगेचच काय करायचं, पाणी हलकंसं छान गरम होऊ दिलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात आधी साबुदाण्यांना छान आपल्याला थोडंसं पारदर्शक होईपर्यंत, छान मऊसूत असे होईपर्यंत त्यांना शिजवून घ्यायचे. तर त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीने आपले साबुदाणे अगदी छान शिजून झाल्यानंतर लगेच आपण किसून घेतलेले रताळे आपण काय केलं आहे, आधीच त्यांना वाफवून घेतलं आहे. म्हणून त्यांना अगदी जास्ती वेळ आपल्याला शिजवून घ्यायची गरज नसते, का ते आधीच अगदी मऊ असतात. म्हणून मी आधी साबुदाणे हे छान मऊसूत होईपर्यंत त्यांना शिजवून घेतले. साबुदाणे छान शिजल्यानंतर लगेच आपण किसून घेतलेले रताळे, आवडीनुसार इथे लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला ना तरी काय हरकत नाही. आपल्या आवडीनुसार आपण बदल हा करून घेऊ शकतो. तर लगेचच याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आणखी चवीनुसार मीठ देखील आपण टाकून घेतलं आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करत पुन्हा आणखी फक्त आपल्याला 2-1 मिनटंभर शिजून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्ती वेळ शिजवून घ्यायचं नाही. रताळे जास्ती पाणी सोडतात, त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे अगदी सैलसर होण्याची शक्यता राहील. म्हणून रताळे घातल्यानंतर जास्ती वेळ आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं नाही. तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण एक अर्धा मिनिटभर याला छान 1-1.5 मिनिटभर शिजवून घेतलं आहे. 1-1.5 मिनिटानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा हा घालत आहोत. पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्ही उपासाला सोडा हा घालत नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. तरी देखील अगदी छान अशी आपली चकली किंवा आपलं जे आहे कुरकुरे ते छान असे ते तयार होतील. तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. हे छान मिक्स करून झाल्यानंतर गॅस हा बंद करून घ्या. गॅस बंद केल्यानंतर तर ह्या मिश्रणाला हलकंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण मी हलकंसं असं गार करून घेतलं आहे. तुम्ही बघाल अगदी आपलं जे मिश्रण आहे थोडंसं घट्टसर असं ते गार झाल्यानंतर झालं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी प्लास्टिकचा कागद किंवा ह्या पद्धतीची प्लेट घ्या आणि त्याला तेल किंवा तूप आपण लावून घ्या. तर मी ब्रशच्या सहाय्याने आता याला तेल लावून घेते, जेणेकरून आपण जे कुरकुरे बनवणार आहोत ते अजिबात चिपकणार नाही. जर तुम्ही कागद वापरत असाल तर कागदाला देखील आवर्जून तेल हे लावून घ्या. त्यानंतर एखादी कुठलीही आपल्या घरात जी प्लॅस्टिकची बॅग असते ती घ्या किंवा इथे आपण पायपिंग कोन हे वापरलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी लगेच आता हे मिश्रण टाकून घेते. जेवढं शक्य आहे तेवढं हे मिश्रण आपण ह्या बॅगेत पिशवीमध्ये भरून घेऊया. तर इथे मी हे मिश्रण व्यवस्थित भरून घेतलं आहे. त्यानंतर याचं काय करायचं आहे, कोन व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते
पाठी मागून ते निघणार नाही आणि लगेच काय करायचं, याला खालून आपल्याला कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचे. जाड बारीक आपल्याला कशी हवी चकली की बनवू शकतात किंवा ह्या पद्धतीने कुरकुरे आपल्याला हवे तसे आपण हे आकाराने किंवा जाड बारीक आपल्याला पाहिजे तसे आपण तयार करून घ्यायचे. इथे मी मध्यम आकाराचे लांबसर असे याचे छान कुरकुरे हे तयार करून घेते. नक्की तुम्ही या पद्धतीचे कुरकुरे हे करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील आणि अगदी चविष्ट, अगदी परफेक्ट आणि बनवायला देखील अगदी सोपा आहे. कुठलंही जास्तीचं साहित्य वगैरे किंवा वेळ देखील अगदी जास्ती हा लागत नाही, अगदी पटकन असं होऊन तयार होतो. तर अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण मिश्रणाचे कुरकुरे हे आता तयार करून घेऊया. तर आता आपल्याला हे थोडे जाडसर वाटत आहे, पण सुकल्यानंतर अगदी बारीक असे ते होतात. म्हणून इथे मी आधीच थोडेसे जाडसर तयार होत आहेत, जेणेकरून तळताना आपले जे कुरकुरे ते अजिबात करपणार वगैरे नाही, म्हणजे जळणार नाही, अगदी छान ते तयार होतील. तर मी आता ह्याच पद्धतीने संपूर्ण कुरकुरे हे तयार करून घेतले. तर इथे कमीत कमी 2 प्लेटा माझ्या भरल्या आहे आणि अगदी परफेक्ट असे आपले हे तयार झाले. 2 ते 3 दिवस आता उन्हामध्ये वाळून घेऊया. 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघाल अगदी छान असे आपले रताळ्याचे कुरकुरे हे तयार झाले. तर लगेचच आता आपण काय करणार आहोत, यांना तळून बघूया. तर तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेलही गरम करून घ्या. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मंद आचेवरती आता आपल्याला यांना तळून घ्यायचे. आता यांचा आकारमान 2 ते 3 पटीने अगदी मोठा होईल एवढे छान असे आपले हे रताळ्याचे कुरकुरे हे तयार झाले. मुलं असे जर रताळे खात नसतील तर ह्या पद्धतीने जर आपण करून त्यांना खाऊ घातले तर ते देखील अगदी आनंदाने अगदी छान असे ते तयार झालेले आपले रताळ्याचे केलेले कुरकुरे कधी संपतील आपल्याला देखील कळणार नाही. अगदी छान ह्याच पद्धतीने आपण आणखी हे तळून घेऊया. अजिबात बुरशी वगैरे येत नाही, अगदी सहज आपण वर्ष 2 वर्षे यांना टिकवू शकतो. अगदी परफेक्ट असे आपले हे कुरकुरे हे तयार झाले. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तुम्ही बघू शकाल अजिबात तेलकट वगैरे किंवा न जळता अगदी परफेक्ट असे अगदी छान खुसखुशीत असे आपले रताळ्याचे कुरकुरे हे तयार आहे.